नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विष्णू निळे या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत? तर आज आपण शेकडेवारी या प्रकरणातील प्रिव्हियस इयर मध्ये म्हणजे मागच्या वर्षी परीक्षेमध्ये आलेले प्रश्न पाहणार आहोत, जे की महत्त्वाचे आहे. येणाऱ्या ज्या एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला निश्चितच ते कामं पडणार आहे. बरोबर आहे. तर मग आता पहा, शेकडेवारी मागील वर्षाचे प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. उडतील पंजे शक्य नाही कराल हे टक्के. बरोबर आहे. जर हे टक्केवारी जर तुम्ही नाही केली, जर हे टक्केवारीचे प्रश्न नाही केले, तर तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहे ते अडचणीचा सामना करावा लागेल. मराठी तुम्हाला अभ्यास करत असाल तर हे तुम्हाला माहित आहे की छक्के पंजे उडणे म्हणजे काय. बरोबर आहे. तर याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. मग अशा प्रकारचे जर प्रश्न तुम्ही नाही केले, निश्चित तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येईल. तर आता आपल्याला एक एक प्रश्न त्यामध्ये पाहायचा आहे. पहा, पहिला प्रश्न तुम्हाला दिलाय की एका चौरसाची बाजू, बरोबर आहे, चौरसाची बाजू 16% वाढवली, त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? आपल्याला माहित आहे की चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. बरोबर आहे. चौरसाचे क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग. मी असं समजलं की चौरसाची एक बाजू किती आहे? 100 आहे. बरोबर आहे. चौरसाची एक बाजू 100 आहे. तुम्ही 100 घेऊ शकता. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही काय घेऊ शकता? 10 ही घेऊ शकता. मग एक बाजू जर 10 असेल तर याचं क्षेत्रफळ 10चा वर्ग किती आहे? 100. मग बाजू किती वाढवली? 16. बरोबर आहे. 16 वाढवली म्हणजे याचा अर्थ 16% वाढवली. मग ते किती होणार आहे? 1.6. मग 1.6 म्हणजेच किती होणार आहे? 11.6. बरोबर आहे. मग आता आपण 16% वाढवली तर 11.6 चा वर्ग, पॉईंटचं टेन्शन घेऊ नका, 116 चा वर्ग करा. बरोबर आहे. 116 आणि 16 किती? 132. बरोबर आहे. 16 चा वर्ग 256 पैकी इथं लिहा 56 आणि हे 2 यामध्ये प्लस करा तर हे किती होतील? 4. बरोबर आहे. पॉइंट दिला तर किती होणार आहे? 134.56. पहिले ते क्षेत्रफळ किती होतं? 100. यावर वाढले किती? 34.56. याचा अर्थ ते क्षेत्रफळ किती वाढणार आहे? 34.56 ने वाढणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अडचणी ते लक्ष द्या पुन्हा. बरोबर आहे. 116 चा वर्ग कसा काढायचा हे शॉर्टकट तुम्हाला माहित पाहिजे. 116 100 पेक्षा 16 ने जास्त आहे म्हणून 16 प्लस केले तर किती झाले? 132. 16 चा वर्ग नेहमी 2 अंकी संख्येत लिहायचा, 256. बरोबर आहे. आणि जे 2 उरले ते बाजूच्या संख्येमध्ये प्लस करा म्हणजे ते झाले 134. आता एका संख्येनंतर पॉइंट आहे म्हणून आपण काय केलं? 2 संख्येनंतर त्या ठिकाणी पॉइंट दिला, कारण वर्ग आपण केला. 1 आणि 1 2 पॉइंट. तर उत्तर किती येईल? 34.56. 100 वरती संख्या वाढली तर आपल्याला ते उत्तर त्या ठिकाणी मिळेल. बरोबर आहे. आणि हे प्रश्न जे आहे क्षेत्रफळाचे तुम्ही पाहिले असेल, बऱ्याच वेळा हे प्रश्न विचारले जातात. त्याच प्रकारचा दुसरा प्रश्न दिलाय पहा. एका चौरसाची बाजू, मला सांगा, चौरसाची बाजू चा वर्ग केला तर काय भेटते? क्षेत्रफळ. मग एका चौरसाची बाजू 10 असेल तर आपण क्षेत्रफळ किती येईल? 100. किती वाढवली? 20%. 10 चे 20% सोपी आहे, कारण एका संख्येनंतर पॉइंट म्हणजे 10%. तर एक जो आहे 10% झाला. 20% म्हणजे काय होतील? 2. तर 10 चे किती झाले? 12. आणि या 12चा वर्ग किती आहे? 144. म्हणजे पहिले जर क्षेत्रफळ 100 असेल तर 44 झालं. शेकडावारी म्हणजेच काय? शेकडा म्हणजे 100 वर किती वाढले? 44. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे? 44% हे आपलं उत्तर असायला पाहिजे. जरी भूमिती जरी असला, जर आपण कन्सेप्ट समजून घेतल्या तर प्रश्न आपल्याला सोपी जातील. त्याचं उत्तर असणार आहे की ते क्षेत्रफळ 44% वाढणार आहे. बरोबर आहे. दुसरा प्रश्न पहा. हे परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहे. तुमच्याजवळ पुस्तक असेल तुम्हाला हे प्रश्न दिसतील. 250 चे 5% म्हणजे किती? बरोबर आहे. एक संख्या लिहिली मी. बरोबर आहे. 250. मग आता मला माहित आहे की कोणत्याही संख्येच्या एका संख्येनंतर पॉइंट दिला तर ती संख्या किती असते? 10%. 10% किती झाले? 25. बरोबर आहे. मग आता 10% म्हणजे 25. मला पाहिजे किती? 5%. 10%च्या अर्धे किती आहेत? 5% आहेत. 10 चे अर्धे 5. बरोबर आहे. म्हणून 25 चे अर्धे किती होतील? 12.5. तर आपलं उत्तर किती असेल? 12.5. ऑप्शन क्रमांक 2
हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असायला पाहिजे. आपण हा प्रश्न पाहिला. पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याला उत्तर काढायचा आहे. 5/8 अपूर्णांकाचे शेकडेवारीमध्ये रूपांतर करा. बरोबर आहे. आणि ते आपल्याला दिलेलं आहे की 5/8 म्हणजे किती. 5/8 माहीत असण्यासाठी आपल्याला 1/8 माहीत पाहिजे. याचा अर्थ आहे 100चे 8 भाग केले तर त्याच्यातला एक भाग किती. म्हणजे 100 भागीला जर 8 केलं तर उत्तर किती येते 12.5. 8 भागातला एक भाग 100च्या 8 भागातला एक भाग 12.5 आहे. तर 5 भाग किती, याला 5 ने जर आपण गुणलं तर 12×5 = 60 आणि अर्धे 5चे अर्धे 2.5 म्हणजे किती येतील 62.5. तर आपलं उत्तर किती येणार आहे 62.5. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. अपूर्णांकाचे शेकडेवारीमध्ये रूपांतर बऱ्याच वेळा आपल्याला विचारतात, तर हे उत्तर आपल्याला सांगायचं आहे. जर हे तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला सांगायचं आहे 4/9 या अपूर्णांकाचे शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं आहे आणि कमेंट तुम्हाला करायची आहे 4/9 म्हणजे टक्केवारीमध्ये किती टक्के असतील. बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. मागील वर्षी साखर 35 रुपये किलो होती, आता 42 रुपये किलो झाली, तर साखरेच्या भावात वाढ किती झाला. साखरेची एक किंमत दिली, त्या किमतीमध्ये वाढ झाली. ती वाढ झाली तर मग शेकडा किती टक्के वाढ झाली ते आपल्याला सांगायचे आहे. मूळ किंमत बरोबर आहे. मूळ किंमत आपल्याला माहित आहे. मूळ किंमत किती होती. मूळ किंमत होती 35 रुपये. बरोबर आहे. साखरेची मूळ किंमत किती आहे 35. 35 रुपयाची साखर किती रुपयाला विकली 42 रुपये किलोने विकली. म्हणजे या मूळ किमतीवर 35 वर किती रुपये वाढले 7 रुपये. बरोबर आहे. साखरेची किंमत वाढली 7 म्हणजे 35 वर किंमत किती वाढली 7. मग आता भाग द्या बरं काय होईल 7×1 = 7, 7×5 = 35 म्हणजे 1/5. 1/5 अपूर्णांकामध्ये टक्केवारीत किती असते 20%. बरोबर आहे. तर आपल्याला साखरेच्या भावात शेकडा वाढ किती झाली 20% हे आपलं उत्तर असायला पाहिजे. असे प्रश्न जर आले तर ते अत्यंत सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये सॉल्व्ह करून तुम्हाला पुढचे प्रश्न सॉल्व्ह करता येतील. बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. काय प्रश्न दिलेला आहे व्यवस्थित वाचा आणि प्रयत्न करा की उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. एक दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायची मनाशी ठरवतो. काही किंमत म्हणजे आपल्याजवळ माहित नाही. जेव्हाही आपल्याला एखादी किंमत माहित नाही तेव्हा आपण ती कन्सिडर करतो की ती काय घ्यायची आहे 100 आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. मग पुढे काय केलं त्या वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. 100ची किंमत आहे 100चे 30% किती 30. तर तो 130 मुळात किंमत 100 आहे पण तो छापतो किती प्रिंट प्राइस तिची किती आहे 130 रुपये त्या ठिकाणी करतो. बरोबर आहे. नंतर काय करतो वस्तू विकताना ग्राहकाला 20% सूट देतो. ही त्या वस्तूची काय आहे प्रिंट आहे. बरोबर आहे. याला छापील किंमत आपण म्हणू. या छापील किमतीवर सूट किती देतो 20% सूट देतो. तर 10% किती आहे 13 तर 20% किती होतील 26. सूट म्हणजे तेवढे माफ करणे तेवढे कमी करणे. तर आता वस्तू कितीला विकल्या गेली 104 रुपयाला विकल्या गेली. दुकानदाराने त्या ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत त्याला मिळते. पहिले त्याची मूळ किंमत होती 100. 100ची वस्तू विकतो 104 ला म्हणजे याचा अर्थ किती टक्के किंमत वाढली 4%. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर असायला पाहिजे. जेव्हाही अशा प्रकारचे प्रश्न येतील ज्याच्यामध्ये किंमत वाढेल किंवा अशा प्रकारे सूट त्यामध्ये दिली जाईल तर आपल्याला इतक्या सोप्या पद्धतीने तो प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो. मला असं वाटतं हा समजला असेल. पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. पहा प्रश्न काय आहे. एका गावची लोकसंख्या दरवर्षी किती टक्के वाढते 8% त्या गावची लोकसंख्या वाढते. बरोबर आहे. मग आता जेव्हाही आपल्याला अशी टक्केवारी ऑड टक्केवारी दिली तर आपल्याला माहित आहे 10, 20, 30 बऱ्याच वेळा देतात. हा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे आणि किती टक्के दिली 8% त्या ठिकाणी दराने ती वाढते. मग आता लोकसंख्या 8% दराने वाढली. 2010 साली त्या गावची लोकसंख्या किती दिलेली आहे बरोबर आहे 2,50,000 होती. तर 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल. जनरली आपण काय करू 2,50,000चे 8% काढू ते मिळवू पुन्हा त्याचे 8% काढू. त्यामध्ये लागणारा वेळ जास्त आहे कारण ते कॅल्क्युलेशन जे आहे ते कठीण आहे. तर आपल्याला हे समजावं लागेल की 8% म्हणजे काय. 8% म्हणजे 100 वर किती वाढ 8. याला जर कट केलं 4 ने भाग दिला तर 4 दुनी
8 बरोबर आहे, आणि 4 भाग दिला तर किती 25. मग मला समजलं की 8% वाढला. जर मी शॉर्टकट मध्ये जर मला समजायचं असेल एखाद्याला, तर मी हे समजेल की 25 रुपयावर किती रुपये वाढले 2 रुपये, किंवा जर गावची लोकसंख्या 25 असेल तर ती वाढेल किती 2. मग सुरुवातीला गावची लोकसंख्या म्हणजे कधी 2010 मध्ये त्या गावची लोकसंख्या 25 असेल बरोबर आहे, तर पुढील वर्षी किती असणार आहे, म्हणजे आपल्याला 2 वर्ष ती वाढवायची आहे बरोबर आहे. मग आता 25 ची किती होईल 27. 2010 ते 12 म्हणजे किती 2 वर्ष बरोबर आहे. तर 2 वर्ष ती लोकसंख्या वाढेल. तर आपल्याला पाहिलं 2010 ला लोकसंख्या 25 चा वर्ग किती 625 बरोबर आहे. 27 चा वर्ग तुम्हाला सांगायचा आहे. 27 चा वर्ग तुमचा पाठ पाहिजे. पाठ नसेल तर हरकत नाही. पहा काय करावं लागेल. 7 7 49 9 हातचे आले 4, 14 14 28 28 आणि 4 किती 32 हातचे आले 3, 4 बेदोनी 4 4 आणि 3 7, तर किती असेल 729. मग आता 2010 ला ऍक्च्युअल लोकसंख्या किती होती 2,50,000 बरोबर आहे. किती होती 2,50,000 ही आपली लोकसंख्या होती. मग आपल्याला ही 2010 ची तर आपल्याला काढायची आहे 2012 ची लोकसंख्या किती. 25 नी जर आपण याला भागलं तर हा 25 चा वर्ग आहे बरोबर आहे. आणि 25 10 किती होतील 25 चा आपण 10 नी जर कट केलं तर किती होतील 250. मग आता 25 नी भाग द्या. 25 एक 25, 25 चूक 100 म्हणजे कितीने गुणलं 400 नी. तर आपल्याला याला 400 नी गुणायचं आहे. 2 शून्य ऑलरेडी आहे तर 2 शून्य घेतले. 4 नम 36 बरोबर आहे. आता शेवटी किती आले सांगा 600 आले. पूर्ण कॅल्क्युलेशन करावं लागणार नाही, कारण 600च्या नंतर एका डिजिट नंतर इथं काय झालेलं आहे पहा. इथं 6000 आहे आणि इथं किती आहे 600 आहे. या ऑप्शन मध्ये 600 नाही. पूर्ण कॅल्क्युलेशन करू नका. तर आपलं उत्तर किती असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे बरोबर आहे. जर तुम्ही हे नाही केलं तर आपल्याला लागणारा वेळ जो आहे तो जास्त असेल. पुढचा प्रश्न पहा काय आहे. एका संख्येचे 50% या त्या संख्येच्या 20% 300 ने अधिक आहे, ती संख्या कोणती. एका संख्येचे 50%, एक संख्या आपल्याला माहित नाही तर आपण काय घेऊ 100 बरोबर आहे. मग तिचे 50% म्हणजे किती 50. एका संख्येचे 50% त्या संख्येच्या 20% बरोबर आहे कितीने जास्त आहे 300 ने जास्त आहे. मग आता कमी आहे किंवा जास्त आहे म्हणजे काय असतो फरक. हे कन्सेप्ट वैवारीमध्ये बऱ्याच वेळा येते. जर तुम्हाला हे माहित असेल की एक व्यक्ती त्यापेक्षा मोठा आहे किंवा लहान आहे म्हणजे तो त्यांच्या वयातला फरक असतो, तसा एक संख्या मोठी आहे किंवा लहान आहे म्हणजे तो त्यांच्यातला काय आहे फरक आहे. 50 आणि 20% मधला फरक किती आहे 30%. 30% म्हणजे किती झाले 300 बरोबर आहे. आपल्याला काय सांगायचं आहे, आपल्याला ती मूळ संख्या सांगायची आहे म्हणजे किती टक्के 100% आपल्याला सांगायचे आहे. 30 वर एक शून्य दिलं तर 100 वर एक शून्य द्या म्हणजे आपलं उत्तर किती असेल 1000. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. आणि हे आता नाही तर बरेच वर्ष झाले हे प्रश्न नियमित विचारले जातात. तर हे आपल्याला माहित पाहिजे की अशा प्रश्नांना कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. तर 10 प्रश्न आपण पाहिले. आता मी काही प्रश्न घेतो आणि काही तुम्हाला कमेंट साठी सोडतो. तुम्हाला ते सॉल्व्ह करून त्या ठिकाणी कमेंट करायची आहे बरोबर आहे. आता पहा पुढचा प्रश्न तुम्हाला दिला. नाना पाटलांच्या शेतात धान्यांची किती पोते आहे. टोटल पोते आपल्याला किती दिलेले आहेत 300 बरोबर आहे. मग आता 300 जे आहे ते एकूण पोते किती आहेत 300 बरोबर आहे. हे 300 आहे. टक्केवारीमध्ये हे किती आहेत 100 आहे. संख्येमध्ये ते किती आहेत 300, टक्केवारीमध्ये किती आहेत 100 आहे बरोबर आहे. त्यापैकी आता टक्केवारी पैकी 100 पैकी काय झालाय 35% पोते गव्हाचे किती आहेत 35% आहेत बरोबर आहे. 100 पैकी 35% गव्हाचे आहेत, 20% ज्वारीचे आहेत बरोबर आहे. तर ज्वारीचे किती आहेत 20% आहेत. ज्वारीचे आहेत 20%. आणि पुढे दिलं आपल्याला की 15% पोती जी आहे ते कशाचे आहेत तूर आहे बरोबर आहे. तुरीचे किती आहेत 15% आहेत. उर्वरित पोते कशाचे सोयाबीनचे आहे. मग हे टक्केवारी कशापैकी घेसाल 100 पैकी. 100 पैकी आपल्याला किती झाले पहा 35 आणि 15 50 आणि 20 70 बरोबर आहे. आणि उरलेले
100 पैकी 70% हे आहे तर उरलेले किती आहेत 30%. आणि हे 30% कशाचे आहेत सोयाबीनचे आहे. पण आपल्याला विचारलं काय त्या शेतात सोयाबीनची किती पोती आहे टोटल किती होते 300 होते. या 300 मधले 30% काय आहेत सोयाबीनचे आहे. 10% किती आहेत 10% 30 आहे. 30 त्रिक किती 90 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. मी समजवण्यासाठी हे लिहिलं. जर तुमची प्रॅक्टिस असेल तुम्ही हा प्रश्न असा सॉल्व्ह करू शकता. पहा 35 आणि 20 बरोबर आहे किती झाले 55 आणि 15 70% जर हे पोते आहेत उरलेले 30% आहे. मग आता 300 पोत्यामधले 30% सोयाबीनचे आहे 10% 30 तर 30 त्रिक किती 90 म्हणजे याला लिहिण्याचं काम नाही. पण त्यासाठी तुमची कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर पाहिजे. तर प्रश्न आपण पाहला. पुढचा प्रश्न जो आहे बरोबर आहे आपल्याला दिलं पुन्हा तोच प्रश्न आहे की अपूर्णांकाचे शेकडेवारीमध्ये रूपांतर करा हा प्रश्न आहे. आणि काय दिलेला आहे पहा मी खाली लिहितो. आपल्याला दिलाय 12/20 बरोबर आहे. याला कुठेही गुणाकारामध्ये 100 भागाकारामध्ये 100 घेऊ नका. हे माहित पाहिजे. शेकडेवारीचा अर्थ शेकडा म्हणजे किती असतो 100. शेकडा म्हणजे 100. मला जर छेदामध्ये समजलं 20 आहे मी याला इझिली 100 करू शकतो कशाने गुणा 5 ने बरोबर आहे. तर वरही कशाने गुणा 5 ने. 12 पंच 60 20 पंच किती 100. 100 पैकी 60 म्हणजे याचा अर्थ टक्केवारी किती 60. तर आपलं उत्तर किती असणार आहे 60 बरोबर आहे. तर शेकडा 60 हे आपलं उत्तर आहे. नाही तर छेदामध्ये 20 आहे मग याला 100 ने गुणा उत्तर काढा बरोबर आहे. प्रत्येक वेळी 100 ने गुणायचं काम नाही. कन्सेप्ट आपली त्या ठिकाणी क्लिअर पाहिजे. पुढचा प्रश्न पहा काय आहे बरोबर आहे. आणि हा प्रश्न पोलीस भरतीला आलेला आहे बरोबर आहे. प्रिव्हियस इयरचा हा प्रश्न आहे. चेक काय केलं जात आहे की तुमचं नॉलेज किती आहे बरोबर आहे. पहा 509 पॉइंट किती आहे 99 चे आपल्याला काय सांगायचे आहेत 33 पॉइंट बरोबर आहे 33.3003% बरोबर आहे. मग आता असा प्रश्न दिलाय तर मला एवढं समजलं 509.99 दिले. याला अप्रॉक्सिमेट किती घ्या 510 बरोबर आहे. अप्रॉक्सिमेट घ्या 510 चे 33.33 बरोबर आहे. तर याला पॉइंट नंतर जी आहे ती संख्येला जास्त फरक येत नाही. तर मी त्याला 0.3 नंतर काय घेतलं सरळ त्याला 33.33 घेतलं. 33.33 म्हणजे माहिती पाहिजे की 3 भागातला किती भाग 1 भाग. 510 चे जर 3 भाग केले 3 भागातला मला 1 भाग पाहिजे बरोबर आहे. मग ते काढण्यासाठी फक्त याला कितीने भागावं लागेल 3 ने बरोबर आहे. किती त्रिक 51 17 त्रिक 51 आणि पुढे काय आहे एक शून्य आहे. तर याचं उत्तर किती असेल 170 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. इतक्या स्लो आणि इतक्या शांतपणे तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न सॉल्व्ह करता यायला पाहिजे. नाही तर मग प्रश्न पाहिला अरे बापरे 509.99 33.0 बरोबर आहे. आणि मग हार्टबीट वाढले तर त्याच्यामध्ये काय होईल तुमचा जो प्रश्न येणार आहे तोही प्रश्न चुकून जाईल. तर इतक्या शांतपणे तुमचा प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे बरोबर आहे. 14वा प्रश्न तुम्हाला दिलाय. मग याचं उत्तर आपल्याला कशा प्रकारे काढता येईल पहा. मग आता हा प्रश्न कठीण वाटतो पण कसं उत्तर काढायचं पहा. ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा कुणाच्या उत्पन्नापेक्षा बी च्या बरोबर आहे. मग आता बी माहित नाही तर बी किती घ्या 100 बरोबर आहे. बी माहित नाही बी च्या उत्पन्नाशी कम्पेअर करायचा म्हणून बी 100 घेतला. ए चे उत्पन्न 12% जास्त आहे म्हणजे याचा अर्थ ते किती झाले 112. ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 12% जास्त आहे तर बी चे उत्पन्न कुणापेक्षा ए च्या उत्पन्नापेक्षा तर एचं उत्पन्न किती आहे 112 आहे. किती टक्क्यांनी कमी आहे बरोबर आहे. हा बी जो आहे या ए पेक्षा कितीनी कमी आहे 12 ने कमी आहे. तर आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे बरोबर आहे. 112 चे 12% 12 म्हणजे किती टक्के हे आपल्याला सांगायचं आहे. याला भाग द्या सिंपल भाग कशाने जाईल 4 ने भाग जाईल बरोबर आहे. 4 त्रिक 12 आणि 25 चूक 100 होतात आणि 4 त्रिक 12 म्हणजे किती येईल 28 3/28. आता तुम्ही म्हणसाल सर हे फ्रॅक्शन झालं याचं उत्तर काढणं कठीण आहे. अत्यंत सोपी आहे पहा. याचा अर्थ हा असतो 100 चे जर 28 भाग केले त्याच्यामधले किती भाग पाहिजे मला 3 भाग पाहिजे. जर आपण ऑल ओव्हर इंडिया लेवल किंवा महाराष्ट्र लेवलवर जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहोत
फक्त आपल्याला एवढं साधं कॅल्क्युलेशन यायला पाहिजे की 100ला जर आपण 28ने भागलं, बरोबर आहे, तर याला कॅल्क्युलेशन हे कसं करायचं एवढं आपल्याला शार्प वर्क करावं लागेल. जर तुम्हाला हे नाही समजलं तर याला पुन्हा 4ने भाग द्या. 4ने भाग दिला तर काय होईल 4 7 28, बरोबर आहे, आणि 25 चूक किती 100. तर मला वाटते हा भाग तुम्हाला देता येईल. सांगा कितीचा भाग जाईल. पहिला भाग कितीचा जाईल 7 त्रिक 21, बरोबर आहे. किती उरले 4. पॉइंट द्या 7 5 35, म्हणजे एक भाग किती आला 3.5. पण मला किती पाहिजे, किती भाग पाहिजे 3 भाग पाहिजे. तर याला कितीने गुणा 3ने गुणा, बरोबर आहे. 3 त्रिक किती 9 आणि 3चे अर्धे किती 1.5, बरोबर आहे. तर 9 ने किती 10.5 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणसाल याच्यामध्ये 10.5 उत्तर नाही, मग ते उत्तर किती असणार आहे 10.7 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. हा जो पॉइंट 2चा फरक पडला हा कशामुळे पडते, बरोबर आहे, कारण हे जे आपण फ्रॅक्शन काढतो तर हे फ्रॅक्शन आपण 100ला भागून काढत असतो. स्लाइड चेंज त्याच्यामध्ये पडते. इतके क्लोज तुम्हाला ऑप्शन निश्चितच नसतात. त्याचं उत्तर काय असेल 10.7 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. संजयचा पगार 10%नी कमी केला, बरोबर आहे. मग आता हे शेकडेवारी म्हणजे काय, कंपॅरिझनचे प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा विचारले जातात, जसा हा प्रश्न आहे, बरोबर आहे. प्रश्न काय आहे बघा, संजयचा पगार 10%नी कमी केला. काहीच माहित नाही तर संजयचा पगार काय घ्या 100. जिथं माहित नाही तिथं घ्यायचा 100. 10%नी कमी केला म्हणजे किती केला 90. 10 कमी केला 90 झाला. पण काही दिवसांनी 10% काय झाली 10%नी कमी केला. पुन्हा काही दिवसांनी पगारात 10% घट केली. या 90 मध्येही 10% घट केली. मग याचे 10% किती आहेत 9, तर किती झाला तो 81 झाला. मूळ पगारात शेकडा किती टक्के घट झाली. मूळ पगार किती आहे, मूळ पगार 100 आहे. 100चा किती झाला 81 झाला, तर किती कमी झाला 19. म्हणजे याचा अर्थ काय, पगारात किती टक्के घट झाली 19%. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे, बरोबर आहे. मग आपल्याला इथंही कुठेही 100 घ्यायचं काम नाही, टक्केवारी घ्यायचं काम नाही, बरोबर आहे. एकदम साध्या आणि सरळ याच्यामध्ये आपण पद्धतीमध्ये आपण ते गणित सॉल्व्ह करू शकतो. उगीच त्याला कठीण करून जे आहे परीक्षेमध्ये आपली एनर्जी गमवायची नाही, बरोबर आहे. पुढचा प्रश्न दिला पहा काय होईल. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता यायला पाहिजे. एका संख्येचे 2.5% किती आहेत 12 आहे, ती संख्या कोणती. 2.5ला आपण काय लिहिणार आहोत 2.5. 3.5ला किती लिहितो 3.5. 1.5ला किती लिहितो 1.5. 2.5% म्हणजे किती आहेत 12 आहेत, बरोबर आहे. एका संख्येचे 2.5% हे 12 आहे. आपल्याला काय सांगायचं 100% किती. मग मला माहित आहे 2.5 कशाची पट आहे, बरोबर आहे, ही 5ची पट आहे. मग आता सांगा 2.5चे डबल किती केले 5. 5% म्हणजे डबल करा किती 24. 5ची डबल किती 10. 24ची डबल किती 48. 10% म्हणजे किती आहेत 48. 10% म्हणजे 48 आहे. मला पाहिजे 100%, तर 1 शून्य वाढवा म्हणजे उत्तर किती येईल 480, बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक कोणता असेल 3 हे आपलं उत्तर आहे, बरोबर आहे. उत्तर किती असणार आहे 3. काय होते माहित आहे का, आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करताना एक चुकीची जी आपल्याला सवय लागलेली असते, कोणताही प्रश्न न समजून घेता त्याच्यामध्ये सरळ सूत्र लावणे किंवा त्याला गुणीला 100 करणे, भागीला 100 करणे हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स आहे. पण हे काढून टाका, कारण जर कन्सेप्टनी जर तुम्ही सॉल्व्ह केले तर प्रश्न हे अत्यंत सोपी असतात. जो प्रश्न सेट करणारा असतो हा आपल्यापेक्षा कैक पटीने कितीतरी पटीने तो हुशार असतो. त्याला हे माहित असतं की 90 मिनिटात 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. एका प्रश्नाला 1 मिनिटापेक्षा कमी वेळ आहे, तर तो प्रश्न तशाच पद्धतीने सेट करतो. फक्त आपण त्याला किचकट करतो, त्यामुळे आपल्याला वेळ पुरत नाही किंवा ते प्रश्न कठीण होतात. तशाच प्रकारचे प्रश्न आहे. समजून जर सॉल्व्ह केलं तर हे प्रश्न अत्यंत सोपे आहे, बरोबर आहे. 1चा अर्धा टक्का किती, बरोबर आहे. मग आता हा अत्यंत सोपी, पण काही लोक यामध्येही गडबड करतील, बरोबर आहे. कारण काय सवय ती आपल्याला लागली आहे, बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं 1चा किती टक्का पाहिजे अर्धा, बरोबर आहे. अर्धा टक्का किती. मग आता 1चा 1% किती आहे सांगा बरं. 1चा 1% कोणत्याही संख्येचा 1% काढताना काय करतो, दोन संख्येनंतर पॉइंट देतो. तर हा 1 आहे,
बरोबर आहे. आता याच्या 10% काढायचे आहे तर 0.1% काढायचा आहे. तर आपल्याला दोन संख्येनंतर पॉईंट दिला तर 1चा 1% किती झाला? 0.01. मग आता सांगा 0.01चा याचा आपल्याला अर्धा करायचा आहे. बरोबर आहे. याचा अर्धा केला तर उत्तर किती येईल? 0.01चा आपल्याला अर्धा करायचा आहे. मग आता हे ओरली यायला पाहिजे. तरी जर गडबड झाली तर याला कितीनी भागा? 2नी भागा. बरोबर आहे. 2नी भागलं तर मग आपल्याला उत्तर काढता यायला पाहिजे. बरोबर आहे. मग आता हे आपल्याजवळ ऑप्शन आहे 0.05 असेल, बरोबर आहे का 0.05 असेल. हे आपल्याला तुम्हाला हे कमेंट करायचे आहे. पाहू किती लोक या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतात. बरोबर आहे. मी तुम्हाला हिंट सांगितली की काय आहे. मग आता याचे आपल्याला जर 1% म्हणजे एवढे, अर्धा म्हणजे काय? त्याचे हाफ. हाफ म्हणजे काय? त्याला 2नी भागायचं आहे. 2 पैकी एक उत्तर आहे. सरळ सरळ तुम्हाला 2 ऑप्शन जे आहे बरोबर आहे ते कट केले. 2 पैकी उत्तर सांगायचं आहे. तुम्हाला कमेंट करायची आहे या 2 पैकी काय उत्तर असणार आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊ. पहा, कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% आहे? बरोबर आहे. कोणती तरी एक संख्या आहे. बरोबर आहे. ही संख्या ही मला माहित नाही ही संख्या कोण आहे आणि या संख्येचे जे 20% आहेत, बरोबर आहे, कोणती संख्या आहे मला माहित नाही. या संख्येचे जे 20% आहे हे 20% काय आहे? 40चे 30% आहेत. बरोबर आहे. मग आता सांगा 40चे 30% म्हणजे किती? तर मला माहित आहे 40चा 10% किती आहे? 4. तर 30% किती होईल? 12. बरोबर आहे. मग आता कोणती अशी संख्या आहे की ज्याचे 20% किती आहेत? 12 आहेत. मग मला समजलं एका संख्येचे 20% जर 12 आहेत तर मला ती संख्या म्हणजे काय काढायचं आहे? 100% म्हणजे किती? 20 पंचे 100 तर 12 पंचे किती? 60. तर मला समजलं ती संख्या कोण आहे? 60 आहे. बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर किती असेल? 60 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. आणि इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करता येते. परीक्षेमध्ये प्रश्न आला तो अशाच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पुढचा प्रश्न जो आहे बरोबर आहे 19 नंबरचा आहे. हा प्रश्न मी घेतो कारण हा बऱ्याच लोकांना याच्यामध्ये कन्फ्युजन असते. काही एक दोन प्रश्न पुढचे जे आहे ते तुमच्यासाठी मी सोडेल. पहा काय दिलेलं आहे. 4.1/5 बरोबर आहे आणि पुढे काय आहे? गुणेला 3.1/3 अधिक x बरोबर किती आहेत? 120 चे 20%. बरोबर आहे. 120 चे 20% आहेत. तर x बरोबर आपल्याला सांगायचं आहे. मला हे जे पूर्ण किंमत आहे लेफ्ट साईडची, हे राईट साईडच्या किमती एवढी आहे. तर आपल्याला राईट साईडला काय दिलं? 120 चे 20%. 120 चे 10% किती आहेत? 12. तर 20% किती आहेत? 24. मला समजलं हे पूर्ण जी संख्या आहे या पूर्ण संख्याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 24 यायला पाहिजे. मग मी काय करेल? मग आता जर याला सॉल्व्ह केलं तर 4 पंच 20 आणि 21 छेद किती येणार आहे? 5 गुणिला 3 त्रिक 9 1 10 छेद किती येणार आहे? 3. बरोबर आहे. अधिक किती आहे? x बरोबर किती येतील? 24. कट करायचं काय होईल? 3 7 21. बरोबर आहे. 5 1 5 5 दुनी 10. इथं उरले 7 दुनी किती? 14. 14 अधिक 1 च्या बदला किती यायला पाहिजे? म्हणजे माझं उत्तर 24 येईल. तर आपल्याला समजेल 14 अधिक 10 किती होतात? 24. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असेल. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. आता हा या प्रश्नाला पेन जर घेतला याचा अर्थ तुम्ही तयारी फार 1 किंवा 2 महिने झाले सुरू केली आहे. या प्रश्नाला पेन घ्यायचं काम नाही. एका व्यक्तीचे उत्पन्न ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% ने कमी आहे तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नाच्या किती टक्के जास्त आहे? 50% म्हणजे काय? 1/2. बरोबर आहे. 50% म्हणजे काय? 1/2. हे फ्रॅक्शन जे आहे ते सगळ्यांना माहित असते. 50% म्हणजे 1/2. जर आता उत्पन्न हा जर शब्द जास्त असता, जर हे इथं जो शब्द आहे हा जर जास्त असता तर आपलं उत्तर असतं याच्या पुढचं फ्रॅक्शन म्हणजे किती असतं? 33.33%. पण इथं जास्त नाही, किती आहे? कमी आहे. तर याच्या कमी म्हणजे याच्या अगोदरचं फ्रॅक्शन 1/1 म्हणजे उत्तर किती येणार आहे? 100%. तर आपलं उत्तर जे आहे ते 100% असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. फक्त लक्ष द्या, एक शब्द जर बदलला
की इथं जर 50% जास्त आहे असं जर असतं तर 2च्या पुढे 3 येतो, हे फ्रॅक्शन घ्यावं लागलं असतं. कमी आहे, 2 मधून 2च्या मागची संख्या 1 आहे, तर 1/1 म्हणजे काय होते, 100% होते. बरोबर आहे. तर याचं उत्तर किती असणार आहे, 100% या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आहे, आणि या प्रश्नामध्ये आपल्याला टक्केवारी फक्त काढायची आहे, जे की आपल्याला ओरली उत्तर काढता यायला पाहिजे. पण आपण ते सॉल्व्ह करू. पहा काय दिलं. एका मुलाला इंग्रजीमध्ये, बरोबर आहे, 40 पैकी किती मिळाले, 30. 40 पैकी 30 हे कशामध्ये मिळाले, इंग्रजीमध्ये मिळाले. बरोबर आहे. गणितामध्ये म्हणजे मॅथ्स मध्ये 50 पैकी किती मिळाले, 30. बरोबर आहे. मॅथ्स मध्ये मिळाले 50 पैकी 30. इतिहास मध्ये, बरोबर आहे, हिस्ट्री मध्ये किती मिळाले, 40 पैकी किती मिळाले, 20. बरोबर आहे. 40 पैकी मिळाले 20. आणि 20 इतिहासात 40 पैकी 20, व शास्त्रात आता कोणतं शास्त्र आहे ते माहित नाही. बरोबर आहे. पण आपण समजू की ईटीसी काहीतरी एखादा तो आहे, एखादा कुठला तरी समाजशास्त्र आहे. 25 पैकी किती मिळाले, 18. बरोबर आहे. 25 पैकी मिळाले 18 गुण मिळाले. तर तिला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण आहे. मग या संख्येपैकी टक्केवारीमध्ये सर्वात मोठी संख्या कोण आहे, 40 पैकी 30 जास्त टक्के आहे का 50 पैकी 30 जास्त आहे, 40 पैकी 20 का 25 पैकी 18. मला एवढं माहित आहे, शेकडा म्हणजे किती पैकी, 100 पैकी. मी छेद जर 100 केला तर मला उत्तर काढता येईल. मग या 40चे 100 कसे होतील, तर 40चे अडीच पट, 40 आणि 40 80. पहा मी इथं लिहितो, 40 अधिक 40 किती, 80, अधिक याचे अर्धे केले 20, तर 30 अधिक 30, बरोबर आहे, अधिक किती, 15. तर हे टोटल किती झाले, 75%. म्हणजे इंग्रजीमध्ये किती मिळाले त्याला, 75% मिळाले. इथं अत्यंत सोपी आहे. 50 दुनी 100, बरोबर आहे. तर 50 दुनी 100, इथं 100 आले म्हणजे शेकडा. 100 पैकी किती, 50 दुनी 100, 30 दुनी किती, 60. बरोबर आहे. गणितामध्ये किती मिळाले, 60%. पुन्हा हिस्ट्रीमध्ये 40 पैकी किती आहे, 20 आहे. आता पहा कोणत्या विषयात जास्त मिळाले. इथं जर 40 पैकी 30 मिळाले तर हे काढूही नका, कारण हे जास्त असूच शकत नाही. 40 पैकी 30 आहे, 40 पैकी 20 आहे, तर निश्चितच कमी आहे. 25 चूक किती होतात, 100. तर 18 चूक किती होतात, 72. म्हणजे इथं किती मिळाले, 72% त्या ठिकाणी मिळाले. बरोबर आहे. आपल्याला विचारलं का कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले, तर इंग्रजी या विषयामध्ये त्याला सर्वात जास्त म्हणजे किती, 75% गुण मिळाले. तर आपलं उत्तर किती असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. जर तुम्ही याला पुन्हा गुणीला 100 करत बसले तर तुम्हाला याच्या दुप्पट वेळ लागणार आहे. आपल्याला वेळही वाचवायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, गणितामध्ये फक्त वेळ महत्वाचा नाही आहे. तुम्ही ते सॉल्व करताना जितक्या वेळात एवढे कॅल्क्युलेशन जास्त करसाल तेवढी तुमची एनर्जी जास्त लागेल, तेवढे कॅल्क्युलेशन तुम्ही जास्त कराल तेवढा तुमची गोंधळ जास्त होईल. पुढचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांमध्ये तुमची एनर्जी टिकणार नाही. त्याच्यामुळे जेवढ्या सोप्या पद्धतीने उत्तर काढता येतील ते आपल्यासाठी चांगलं असते. पुढचा प्रश्न जो आहे, बरोबर आहे, उत्तर आपल्याला सांगायचं आहे. हा प्रश्न इतक्या वेळा घेतलेला आहे, लाईव्ह ज्यावेळेस आपण घेतले आहे, तुम्ही कदाचित ते लाईव्ह पाहिले नसेल तर एकदा पहा. हा प्रश्न बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये आलेला आहे. प्रिव्हियस इयर पेपर आपण पाहिलाय. पहा, साखरेच्या मूल्यात 20% वाढ झाली, मग 20%चं फ्रॅक्शन किती असते, 1/5. कधीही जर असा प्रश्न आला की किती टक्के कमी करावे, हा तुम्हाला सांगितलेला आहे. जर खर्चात वाढ होणार नाही असं कधीही विचारलं तर काय करायचं, नेक्स्ट फ्रॅक्शन घ्यायचं. 5च्या पुढे कोण असतो, 6. 1/6 म्हणजे किती येईल, 16.66% येईल. 1/6 म्हणजे किती येतो, 16.66%. आणि ते काय येईल, ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर येईल. तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की 20% म्हणजे 1/5 का बरं घेतलं, 1/6, 1/6 म्हणजे 16.66% का बरं घेतलं. तर हे फ्रॅक्शन आहे, अपूर्णांकाच्या शेकडेवारीमध्ये रूपांतर आहे. 100चे 5 भाग केले तर त्याच्यामधला 1 भाग म्हणजे 20. म्हणजे 100ला 5 भागलं तर 20 येतो, 100ला 6 भागलं तर किती येतो, 16.66 येतो. बरोबर आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो आपण पाहू. पहा काय, 5 रुपयाचे 10%, 10 रुपयाचे 5%. अत्यंत सोपी प्रश्न आहे. काय करा, या प्रश्नाचं कमेंट तुम्हाला करायचे आहे.
प्रश्न सॉल्व्ह करा. जर तुम्हाला उत्तर आलं तर या प्रश्नाची कमेंट तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे की ते उत्तर काय असायला पाहिजे. बरोबर आहे. आता पहा, एका परीक्षेत एक्स आणि वाय दोघांनी पुन्हा ते जेवढे गुण मिळाले तोच प्रश्न आहे. तर हाही प्रश्न जो आहे तो स्टॉप करा, सॉल्व्ह करा आणि तुम्हाला कमेंट करायची आहे, कारण तो रिपीट प्रश्न आहे जे आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. बरोबर आहे. एका शाळेत 1400 विद्यार्थी आहे, 25% विद्यार्थी चष्मा परिधान करतात. म्हणजे जेवढे विद्यार्थी आहे 1400 चे 25%, 25% नेहमी कसे काढायचे माहित नसेल तर मी सांगतो. 100 चे 25 कसे बनतात? 100 चे अर्धे 50, 50 चे अर्धे 25, दोन वेळा अर्धे करतो. 1400 चे अर्धे 700, 700 चे अर्धे किती? 350. बरोबर आहे. 700 चे अर्धे होतात 350, म्हणजे 1400 चे 25% म्हणजे किती होतात? 1400 चे अर्धे 700, 700 चे अर्धे 350. विद्यार्थी काय करतात? चष्मा परिधान करतात. चष्मा परिधान करणारे झाले 350. चष्मा परिधान करणाऱ्यांपैकी 2/7 इतकी मुले आहेत. तर शाळेत किती मुली चष्मा परिधान करतात? हे मुलं आणि मुली टोटल आहेत. किती आहेत हे मुलं आणि मुली? 350. मग मला काय दिलं? 7. याचे जर 7 भाग केले, बरोबर आहे, या 7 भागातले 2 भाग काय आहेत? मुले आहेत, जे की चष्मा परिधान करतात. मग 7 भागातल्या उरलेल्या मुली आहेत, म्हणजे किती आहेत? 5. एकूण भाग 7 केले कशाचे? 350 चे चष्मा परिधान करणाऱ्यांचे. 7 म्हणजे 350, तर 5 म्हणजे किती? 7 5 35 आणि पुढे एक शून्य, तर 5 5 किती? संख्येला सारखं गुणत असतात. 5 5 25 आणि पुढे काय करायचं? एक शून्य. तर अशा किती मुली आहे की ज्या चष्मा परिधान करतात? त्याचं उत्तर किती असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल. 3 हे आपलं त्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. बरोबर आहे. आणि हे असेच प्रश्न जे आहेत ते सिरीज आपली सुरू आहे आणि तुम्हाला चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळत आहे. सध्या तुम्हाला मराठी, जी के, करंट अफेअर्स ही सिरीज सुद्धा सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही गणिताचे महत्वाचे शॉर्ट जे आहेत, बरोबर आहे, तेही पाहायला मिळतील. तर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. अगोदर तुम्हाला व्हिडिओ पहा. ज्याच्यामध्ये अडचण असेल ते काही व्हिडिओ आम्ही टाकलेले आहे, त्या व्हिडिओला सुद्धा अवश्य भेट द्या. त्यामध्ये कमेंट करा की तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहे. आणि पुन्हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.